नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक या संस्थेच्या जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर नाशिक या विद्यालयातून ऑनलाईन शिक्षणाच्या या प्लॅटफॉर्मवरती इयत्ता 9वीच्या मराठी माध्यमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सन्माननीय प्राचार्य पाटील सर, पर्यवेक्षक कांगुने सर, ठोंबरे सर, पगार सर, आदरणीय उपमुख्याध्यापिका कदम मॅडम, मी व सर्व शिक्षकांच्या वतीने तुमचं मी या शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बाहेरच्या जगामध्ये, घराच्या बाहेर जरा भीतीदायक वातावरण मागील 1-1.5 वर्षापासून तयार झालेलं आहे. अशा वातावरणामध्ये शिक्षणाचं जे कामकाज आहे ते अतिशय नेटाने आणि योग्य रीतीने, परंतु ऑनलाईन स्वरूपात संपूर्ण जगामध्ये, त्यातल्या त्यात भारतात आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे आपल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे. यावर्षी कोविड-19ची समस्या आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भेडसावत आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञ, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ प्रयत्न करीतच आहेत. त्या प्रयत्नांना सर्वसामान्य विद्यार्थी, शिक्षक, संपूर्ण जनसमुदाय आचरणातून पाठिंबा देतच आहे. भविष्यात सुद्धा आपल्या सर्वांना कुठल्याही प्रकारची तसदी होऊ नये यासाठी कोविड-19चे सर्व नियम आपण व्यवस्थित पाळूया. आपणास, समाजास, आपल्या परिवारास, शाळेस सुरक्षित ठेवूया. या ठिकाणी आपण आज पासून गणित या विषयाचं इयत्ता 9वी गणित या विषयाचं अध्यापन मी तुम्हाला करणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये व्हिडिओच्या निर्मितीच्याद्वारे. मागील वर्षी तुमचं अध्यापनाचं कामकाज हे ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती संस्थेने, शाळेने उपलब्ध करून दिले होते. गुगल क्लासरूम असेल, क्लीनपास ॲप असेल किंवा टार्गेट एज्युकेअर असेल, अशा विविध ऑनलाईन स्वरूपाचे प्लॅटफॉर्म तुम्हाला शिक्षणासाठी उपलब्ध करून दिले होते. यावर्षी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे तुमच्या जरी संपर्क साधता येत नसेल तर असं इंटरॅक्शन आपलं होणार आहे. मी 9वीचा गणित या विषयाचं अध्यापन तुम्हाला करणार आहे. आज हा इयत्ता 9वीचा या शैक्षणिक वर्षातील पहिला व्हिडिओ आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक स्वरूपाच्या काही बाबींची थोडीशी चर्चा करणार आहोत. गणित पुस्तकाची ओळख, गणिताच्या पुस्तकामध्ये काय आहे, अशा स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. एकूण आपण कशा प्रकारचं अध्यापन आपल्याला करावायचं आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझे नाव पवार विनीत धर्मराज. मागील 12 वर्षापासून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाखांमध्ये गणित आणि विज्ञानाचं अध्यापन करण्याचं काम करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित मराठी माध्यमच्या पुस्तकाची ओळख, या पुस्तकामध्ये कुठे घटक आहेत, कोणते घटक आहेत, त्या घटकांची थोडक्यात माहिती आणि एकूणच गणित हा विषय कशा प्रकारे आपल्याला शिकायचा आहे, मूल्यमापन कशा प्रकारचं असणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक डिटेलमध्ये असेलच. एकूणच या व्हिडिओमध्ये आपण एक गोषवारा घेणार आहोत. संपूर्ण वर्षामध्ये कशा प्रकारचं अध्यापन, तुमचा कसं इन्व्हॉल्वमेंट असेल, कशा प्रकारचं स्वरूप असेल संपूर्ण वर्षभरामध्ये, याची थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत.
वेळोवेळी सन्माननीय प्राचार्य, शालेय प्रशासन, वर्ग शिक्षक, विषय शिक्षक यांच्या सहविचाराने ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. विशेष कळकळीचं आव्हान असं असणार आहे, जवळपास सर्वच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. पालक ते मोबाईल वापरतात. काही अंशी विद्यार्थ्यांकडे तो मोबाईल असतो. सर्वांना नम्र आव्हान असणार आहे, आपले जवळपास सकाळी 8 ते 8:30 9पर्यंत 8:30च्या आताच जवळपास सर्व व्हिडिओ अपलोड केले जातात. ते अपलोड केलेले व्हिडिओज दिवसभरामध्ये तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने बघायचा आहे. वडील नोकरीला असतील, कुठे व्यवसाय असेल, त्यांना वेळ नसेल, त्यांच्याकडे मोबाईल राहत असेल तर रात्रीच्या वेळी तुम्ही बघू शकता किंवा सकाळीच ते जाण्याच्या आधी बघू शकता, दुपारच्या वेळेमध्ये बघू शकता. अशा प्रकारचं नियोजन तुम्ही ठेवायचं आहे. एखाद दिवशी तुम्हाला वेळ मिळाला नाही, मोबाईल मिळाला नाही, तो व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या दिवशी सलग 2 व्हिडिओ बघून सुद्धा अध्ययनाचं कामकाज तुम्ही पूर्ण करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे. जर घरामध्ये 2 किंवा अधिक विद्यार्थी असतील, तुमचे भाऊ बहीण असतील, तर तो वेळ तुम्ही तुमच्या स्तरावरती व्यवस्थित त्याचं नियोजन करायचं आहे. सकाळी 8 वाजता व्हिडिओ आला म्हणजे पालकांना आग्रह असा धरायचा नाही की आम्हाला 8 वाजताच पाहिजे, आत्ताच मोबाईल पाहिजे. पालकांनाही अशा स्वरूपाचा त्रास द्यायचा नाही. त्याचप्रमाणे पालकांनाही नम्र विनंती आहे की माझं काम आहे, मला वेळ नाही. आपल्या ॲडजस्टमेंटनुसार विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना तो मोबाईल उपलब्ध करून द्या. तुमचं कामकाज संपल्यानंतर भरपूर वेळ असतो आपल्याकडे, त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांजवळ मोबाईल दिला तर 2 किंवा 4 व्हिडिओ जे येतात किंवा ज्या ग्रुपची इन्फॉर्मेशन येते किमान ती बघत जाणं आणि अध्ययन करणं हे गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये काही स्वरूपामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. मोबाईलची आवश्यकता तेवढ्या पिरियडसाठी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला काही होमवर्क दिले जातील, काही लिखाण करायला दिले जाईल, वाचन करायचं असेल, काही गोष्टी लेखी कामकाज पूर्ण करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला मोबाईलची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे 1-1.5 तास जो काही वेळ तुम्हाला मोबाईलसाठी पाहिजे असेल ते पालकांशी व्यवस्थित बोलून तुम्ही त्या पद्धतीने त्या मोबाईलची एकमेकांची देवाणघेवाण कशी होईल, सुरळीत कशी होईल, ही गोष्टीकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकांचं फ्रंट पेज दाखवत आहे. फ्रंट पेज बघितल्याबरोबर तुम्हाला 9वीचे 2 गणिताचे पुस्तकं दिसत आहेत. गणित भाग 1 आणि गणित भाग 2. अगदी बरोबर. इयत्ता 8वीपर्यंत तुम्ही गणिताचं फक्त एका पुस्तकाचं अध्ययन केलं, अभ्यास केला. सामान्य गणित, सामान्य विज्ञान, त्याचप्रमाणे गणित या विषया किंवा सर्वच विषयांचे एकच पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी होता. 9वीपासून पुढे अभ्यासक्रमसुद्धा थोडासा तुमचा वाढलेला आहे. प्रत्येक संकल्पना अधिक खोलवर आणि विस्तारित स्वरूपामध्ये तुम्हाला अभ्यासायच्या आहे. आत्तापर्यंत इयत्ता 8वीपर्यंत आपण पायाचं काम मजबूतपणे केलेलं आहे आणि यावर इथून पुढे 9वी, 10वी, 11वी, 12वी किंवा उच्च शिक्षण त्याच्यावरती सुंदर अशी बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे. इयत्ता 9वीपासून त्याची सुरुवात होणार आहे. इयत्ता 9वीमध्ये गणिताचे 2 पुस्तकं असणार आहे, गणित भाग 1 आणि गणित भाग 2. याआधी या पुस्तकांचं नाव गणित भाग 1 आणि गणित भाग 2 ऐवजी बीजगणित आणि भूमिती असं होतं. फक्त नावांमध्ये भाग 1 आणि भाग 2 केलेला आहे. मग बीजगणित आणि भूमितीचा अभ्यास आपण कसा करणार आहोत, कोणत्या पुस्तकातून करणार आहोत हे तुम्हाला सांगतो. गणित भाग 1 मध्ये आपण बीजगणिताचा अभ्यास करणार आहोत आणि गणित भाग 2 मध्ये आपण भूमितीचा अभ्यास करणार आहोत.
याआधी भूमितींच्या अगदी काही कमी स्वरूपामध्ये संकल्पना आपण 8वीपर्यंत अभ्यासलेल्या आहेत. आता भूमितीसाठी एक नवीन पुस्तक आणि विस्तारित स्वरूपामध्ये, विस्तृत स्वरूपामध्ये, अधिक खोलवर वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि गणित भाग 1 मध्ये आपण बीजगणिताचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे हे 2 पुस्तक आहेत. आशा करतो सर्वांनी हे पुस्तके घेतलेली असतीलच, किंवा कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे पुस्तकांची उपलब्धता झालेली नसेल, किंवा पालकांना बाहेर जायला वेळ नसेल, किंवा बाहेर जात असतील, दुकान बंद असतील, लॉकडाऊन असेल, अनेक समस्या असू शकतात. या समस्यांवरती अजून एक उपाय, तुम्ही स्मार्ट विद्यार्थी आहात, आपली स्कूल पण स्मार्ट आहे, स्मार्ट इन द सेन्स डिजिटल स्कूल, हुशार आहात, तर टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण घरात बसूनच कसा करता येईल ते बघूया. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल हरकत नाही, तुमच्या मोबाईलमध्ये ते पुस्तक उपलब्ध होऊ शकतं. ते कशा प्रकारे उपलब्ध करायचं ते मी तुम्हाला सांगतो. अन्यथा ते पुस्तक PDF स्वरूपामध्ये मी ग्रुपवरतीही शेअर करेन. पण तुम्हा विद्यार्थ्यांनाही ते जमलं पाहिजे. मग फक्त गणिताचंच नाही, तर तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व विषयांची पुस्तकं तुमच्या मोबाईलमध्ये सहजपणे उपलब्ध करून घेता येतील, स्वतः उपलब्ध करून घेता येतील. मग ती कशी उपलब्ध करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती PDF स्वरूपामध्ये 1लीपासून तर 12वीपर्यंतचे राज्य बोर्डाचे सर्व पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेले आहे. बालभारती, ई बालभारती या वेबसाईटवरती ते आहे. तुम्ही परत एकदा सांगतो बघा, हे काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक मोबाईलमध्ये क्रोम असतो, ब्राउझर. क्रोम हे ओपन करायचं आहे. पिवळा लाल कलर असलेलं गोल गोल चिन्ह असलेलं ॲप म्हणजे क्रोम. ते क्रोम ओपन करायचं आहे. ते क्रोम ओपन केल्यानंतर एक छोटीशी विंडो दिसेल, त्यामध्ये ई बालभारती असं नाव टाकायचं आहे. स्पेलिंग टाकायचं आहे, ई आणि बालभारतीचं स्पेलिंग टाकायचं, ई बालभारती. त्यानंतर त्या क्रोमच्या विंडोमध्ये ई बालभारतीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म तुम्हाला तिथे उपलब्ध दिसतील. पहिल्याच प्लॅटफॉर्मवरती ई बालभारतीवरती क्लिक केल्यानंतर वरच्या सेक्शनला तुम्हाला वेगवेगळ्या माहिती येतात. त्याच्यामध्ये PDF डाउनलोड, टेक्स्टबुक PDF डाउनलोड असे एक ऑप्शन येतं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला जर तुम्हाला पाहिजे असेल, हा व्हिडिओ सुद्धा मी बनवून पाठवू शकतो. डाव्या बाजूला 1, 2, 3 ऑप्शन येतात. पहिल्यांदा येतो इयत्ता, मग तिथे इयत्ता सिलेक्ट करायचा आहे. दुसरा ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वेगवेगळे माध्यम असतात. सगळ्या माध्यमाची पुस्तकं उपलब्ध आहेत. राज्य महामंडळ, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे काही विषय शिकवले जातात, ज्या ज्या भाषांमध्ये, त्या सर्व भाषांमध्ये ती पुस्तकं उपलब्ध आहेत. प्रथमतः आपण इयत्ता 9वी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर माध्यम मराठी घ्यायचं आहे दुसऱ्या याच्यामध्ये, आणि तिसऱ्या याच्यामध्ये तो विषय विचारतो. विषयाचं नाव टाकायचं आहे गणित. गणित सिलेक्ट केल्यानंतर ते बरोबर फिल्टर करत जातं. नाही तर तुम्ही शोधायला लागाल, ते असंही शोधता येईल, पण ते पुस्तक मिळणं अवघड होईल. त्याच्यामुळे इयत्ता पहिले सिलेक्ट करायचं, नंतर माध्यम सिलेक्ट करायचं, आणि तिसरी गोष्ट करायची बरोबर विषय सिलेक्ट करायचा गणित. आणि मग तिथे 2 पुस्तकं फक्त तुम्हाला दिसतील. थोडा स्क्रोल केल्यावरती खाली बोट हलवला तर त्याच्या खाली डाउनलोड म्हणून एक ऑप्शन येणार आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर ती फाईल तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये किंवा स्क्रीन ओढल्यानंतर ती डाऊन झालेली दिसेल, किंवा फाईल मॅनेजरमध्ये जाऊन डॉक्युमेंट्समध्ये जाऊन ती फाईल डाउनलोड झालेली दिसेल. त्याच्यावरती प्रेस केल्यानंतर रिनेम करून घेतल्यानंतर इयत्ता 9वी गणित असं नाव टाकून घेतल्यानंतर ती फाईल
केव्हाही तुम्हाला सर्च करता येईल. असंच गणित भाग 2च्या पुस्तकाचा आयकॉन जसा असाच दिसतो बघा, हाच आयकॉन दिसतोय, ते स्क्रीनवरती जो आयकॉन दिसतो अशा प्रकारचाच आयकॉन दिसणार आहे. तो डाउनलोड करून घ्यायचा. दोन्ही पुस्तकं आपल्या दप्तरी ठेवायची आहेत. पुस्तकं अवेलेबल नसेल, ऑफलाईन घेतलेलं नसेल, तरीही पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये हे उपलब्ध होणार आहे, ती चिंता करायची नाही. ठीक आहे, हे झालं गणिताच्या पुस्तकांच्या बाबतीत. कसं डाउनलोड करायचं त्या बाबतीत. 2 पुस्तकं वापरायची आहेत. याच्या आधी आपल्याला एका पुस्तकाची सवय होती. एक आहे, भाग 2 आहे. भाग 1 मध्ये बीजगणित आहे, भाग 2 मध्ये भूमिती आहे. बरोबर. मग आता यामध्ये कुठले प्रकरण आहे ते पुढच्या स्लाइडवरती मी दाखवणारच आहे. तर पूर्वी पेपर किती होणार, तर पेपरही 2 होणार. परंतु यावर मी एकूणच सगळी माहिती सांगतो, परंतु यावर्षी कशा प्रकारचं नियोजन असेल ते वेळोवेळी सांगितलं जाईल. पॅन्डेमिक सिच्युएशन, हे काही संकट जे आलेलं होतं, साथीचा जो हा काळ आलेला आहे, याच्या आधी मागच्या वर्षाच्या आधीच्या वर्षी 2 वर्षापूर्वी या 2 विषयांची, गणित भाग 1 आणि गणित भाग 2ची 2 वेगवेगळी परीक्षा व्हायची. आता एखाद्या वेळेस एकत्र ऑनलाईन ऑफलाईन ते अजून काही नियोजन झालेलं नाही. मी परीक्षेचं स्ट्रक्चर कसं असतं, 2 पेपर होतात. दोन्ही पेपर प्रत्येकी 40 मार्काचे असतात. गणित भाग 1चा 40 मार्काचा असतो, गणित भाग 2चा 40 मार्काचा असतो. आणि 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात, ज्यामध्ये असतात स्वाध्याय, घटक चाचणी आणि MCQ टाईप घटक चाचणी, गृहपाठ असतात. अशा प्रकारचं ते 20 मार्काचं विभाजन असतं. गणित भाग 1चे 40, गणित भाग 2चे 40 आणि 20 मार्क अंतर्गत मूल्यमापन, असे एकूण 100 मार्काचा हा पेपर होतो. 2 घटक चाचण्या घेतल्या जातात. प्रथम सत्राला 1, द्वितीय सत्राला 1, 6माही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा. आणि ज्यावेळेस फायनल रिझल्ट दिला जातो त्यावेळेस सगळं एकत्रित स्वरूपामध्ये त्याची सरासरी वगैरे काढून निकाल दिला जातो. परंतु ह्या वर्षी कशा स्वरूपाचं नियोजन असेल, थोडंफार बदल त्याच्यामध्ये असू शकतो. परीक्षा एखाद्या वेळेस ऑनलाईन होऊ शकते, ऑफलाईन होऊ शकते, नक्की माहीत नाही. MCQ टाईप असेल, डिस्क्रिप्टिव्ह टाईप असेल, काही माहीत नाही. आम्ही वेळोवेळी तशी सूचना करू. सन्माननीय मुख्याध्यापक, परीक्षा विभाग, संस्था यांच्या दिशानिर्देशानुसार आपल्याला पुढील कारवाई करायची आहे. अधिक महत्त्वाचा भाग, तुमची परीक्षा होईलच ऑनलाईन किंवा ऑफलाईन, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तयार राहायचं. मागच्या वर्षी बघा, इयत्ता 10वीची परीक्षा अचानक कॅन्सल झाली, माहिती सगळा गोंधळ उडाला. तर यावर्षी आपण ऑनलाईन स्वरूपाच्या काही टेस्ट घेणार आहोत किंवा घरी तुम्हाला लिहिण्यासाठी टेस्ट दिली जाईल. ती घरून पूर्ण करून नंतर जमा करायची. जे काही नियोजन असेल ते आपण भविष्यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. परंतु परीक्षेसाठी तयार राहायचं. वेळीच सूचना केल्या त्यावेळेस ते कंप्लीट करायचं, अन्यथा पुढच्या वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला अडचण येणार आहे. आणि परीक्षा होणार आहे, त्यामुळे अभ्यास हा तुम्हाला करावाच लागणार आहे. तर अशा प्रकारे गणिताच्या मूल्यमापनाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर आपण गणित भाग 1च्या मध्ये कुठल्या प्रकारचं तुम्हाला प्रकरणांचा समावेश केलेला आहे त्याची माहिती तिथे देतो. बघा, गणित भाग 1 मध्ये एकूण 6-7 प्रकरणं आहेत. त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे संच, प्रकरण क्रमांक 2 आहे वास्तव संख्या, प्रकरण क्रमांक 3 आहे बहुपदी, 4थं प्रकरण आहे गुणोत्तर प्रमाण, 5वं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, 6वं आहे अर्थनियोजन आणि 7वं आहे सांख्यिकी. यापैकी आपण प्रथम सत्रामध्ये प्रथम 4 किंवा 3 मी नियोजन सांगेल तुम्हाला, येत्या प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. संच हा भाग तुमच्यासाठी पूर्णतः नवीन आहे. वास्तव संख्या यांचा काही स्वरूपामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. बहुपदीचा आपण सुरुवात इयत्ता 8वीला केलेली आहे. गुणोत्तर प्रमाण, 2 चलातील रेषीय समीकरण, या सर्वांचा थोडा थोडा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहे. 8वीला प्रामुख्याने जास्त केलेला आहे. सांख्यिकीचाही अभ्यास आपण
सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सरासरी कसं काढतात त्याचप्रमाणे ती सांख्यिक माहितीची वारंवारता सारणी कशी तयार करतात याचा थोडाफार अभ्यास आपण इयत्ता 8वीला केला आहे. समजा चुकून तुमचा झाला नसेल तर काही हरकत नाही, आपण व्हिडिओच्या माध्यमातून मागच्या वर्गांचं थोडंसं माहिती, पुढे काय शिकणार आहोत याची माहिती थोडीशी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ती व्यवस्थितरित्या बघणार आहोत. प्रत्येक प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि इथे एक नवीन प्रकरण आहे 6 नंबरचं, ते आहे अर्थनियोजन. अर्थनियोजन हे प्रकरण सर्वार्थाने नवीन आहे. भारत सरकारने GST हा टॅक्स लावलेला आहे. टॅक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राचं नॉलेज मिळावं, बचत क्षेत्रातील नॉलेज मिळावं, आधी फक्त नफा तोटा या 2 संकल्पनाच प्रामुख्याने शालेय जीवनामध्ये शिकवल्या जात होत्या. परंतु आता हे नवीन आणि छान असं प्रकरण मागील काही वर्षापासून 2-3 वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये बचतची संकल्पना, वेगवेगळ्या बचतचे प्रकार, कशा प्रकारे आपल्याला टॅक्सेस बसतात, कर बसतो त्याची माहिती सखोलपणे दिलेली आहे. गणित भाग 1 यामध्ये आपण साधारणपणे एवढ्या प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत 7. आता गणित भाग 2 मधील किती प्रकरण आहे त्याचा अभ्यास बघूया, त्याची माहिती घेऊया. म्हणजेच भूमितीमध्ये आपण भूमितीतील मूलभूत संबोध, समांतर रेषा, त्रिकोण रचना, चौकोन, वर्तुळ, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती, पृष्ठफळ व घनफळ असे साधारणपणे 9 प्रकरण शिकणार आहोत. अजून एक सांगायचं आहे, काही अभ्यासक्रम शालेय शिक्षण विभागाने कमी केलेला आहे ऑनलाईन स्वरूपात शिकवण्यासाठी. तो अभ्यासक्रम कमी केलेला अभ्यासक्रम सोडून तुम्हाला किंवा जसं जमेल तसं संपूर्णही अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जायचं. काही घटक ज्यात ड्रॉप केले असतील त्या घटकांचा ते लोप केला जाईल. असे एकूण 9 प्रकरण आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना शिकायच्या. त्या 9 प्रकरणामध्ये प्रथम सत्राला साधारणपणे पहिली 5 प्रकरणे किंवा 4 आणि उरलेली प्रकरणे ही द्वितीय सत्रासाठी असणार आहे. भूमितीतील मूलभूत संबोध हे काही भाग सुरुवातीला झालेले आहेत. भूमितीचं गणित सुरुवात या प्रकरणापासून आपल्याला होणार आहे. समांतर रेषा, फक्त तुम्ही समांतर रेषेची व्याख्या अभ्यासलेली आहे. त्या समांतर रेषा, त्यांच्यावर होणाऱ्या क्रिया, कसोट्या, वेगवेगळे प्रमेय, या सगळ्या संकल्पना मी तुम्हाला सांगणार आहे. त्रिकोण, फक्त त्रिकोणाची माहिती, काही प्रकार आपण बघितले, पण त्रिकोणावरती शास्त्रज्ञांनी शोधलेले वेगवेगळ्या प्रकारचे थिअरम्स, सिद्धांत, प्रमेय, गुणधर्म यांचा अभ्यास. भूमितीच्या काही रचना आपण मागील इयत्तांमध्ये केल्या, ज्यामध्ये फक्त बिंदू काढणे, कोन काढणे, रेषा काढणे, रेषाखंड काढणे ही मूलभूत स्वरूपात. पण यावेळेस आपण त्रिकोण रचना किंवा त्रिकोणा रचनामध्येच अजून वर्तुळाचे काही भाग, अजून काही नवीन स्वरूपामध्ये पुढच्या दृष्टिकोनातून, पुढच्या इयत्तांच्या दृष्टिकोनातून ज्या संकल्पना इथे समाविष्ट केल्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. चौकोनाची सखोल माहिती घेणार, चौकोनाचे वेगवेगळे प्रकार, वर्तुळाशी संबंधित सर्व सिद्धांत, निर्देशक भूमिती, 2 बिंदूंमधील अंतर काढणे वगैरे असं त्याच्यामध्ये असणार आहे. त्रिकोणमिती हा सर्वार्थाने नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा. तुम्ही सर्व विज्ञान आणि गणिताचे विद्यार्थी आहात. संशोधनामध्ये तुम्हाला 100% रुची असणारच आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. त्रिकोणमिती हे प्रकरण आपल्याला फार महत्त्वाचं आहे. यामध्ये आपल्याला बौद्धिक खुराक फार मिळणार आहे. संशोधनामध्ये, स्पेस नेव्हिगेशनमध्ये, बिल्डिंग बनवण्यामध्ये, विज्ञानामध्ये त्रिकोणमितीचा आधार भरपूर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. आणि नंतर मोजमापसाठी पृष्ठफळ, घनफळ त्याचा डीपली अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्या आधी आपण चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, द्विमितीय आकृत्यांचा, काही त्रिमितीय आकृत्यांचा अभ्यास केलेला आहे. त्रिमिती, पण यामध्ये अधिक खोलवर जाऊन आपण या वेगवेगळ्या संकल्पना शिकणार आहोत. अशा प्रकारे इथे 9 प्रकरणं आहेत. एकूणच या वर्षामध्ये आपण गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मध्ये आपण विविध
प्रकरणांचा सखोल असा अभ्यास करणार आहोत. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्या माहितीनुसार एवढी माहिती तुम्हाला पुरेशी असणार आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करूया. तोपर्यंत सर्वांनी घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे, पालकांना जास्त त्रास द्यायचा नाही. धन्यवाद.